गोव्यात फॅब इंडिया छुपा कॅमेरा प्रकरणानंतर स्थानिक पोलीस सतर्क झालेत। गोवा पोलिसांनी राज्यातल्या सर्व शॉपिंग मॉलच्या चेंजिंग रूममधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नजर ठेवली आहे। याचाच भाग म्हणून पोलिसांनी स्पॉट व्हिजिट करायला सुरुवात केली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। गोव्यातल्या फॅब इंडियाच्या प्रकरणानंतर गोवा पोलीस अलर्ट झालेले आहेत। त्याचबरोबर गोव्यातल्या ज्या काही मॉल्स असतील, शॉप्स असतील, त्या ठिकाणी लेडीज चेंजिंग रूम आहेत, जिथं सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, त्याची शहानिशा ते करतायत। अचानक भेटी देऊन याची शहानिशा करायला सुरुवात केलेली आहे। कारण लेडीज चेंजिंग रूमच्या परिसरामध्ये किंवा एकूण त्या केबिनच्या बाजूला कशा प्रकारे सीसीटीव्ही फिट केलेले आहेत, त्यातून कशा प्रकारे चित्रीकरण होतंय याची शहानिशा करण्यासाठी स्पॉट व्हिजिट द्यायला गोवा पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। एकूणच बघतोय की वर्षभर पर्यटकांची रेलचाल असणारं ठिकाण म्हणजे गोवा, अशी हा गोव्याची ओळख आहे। येणाऱ्या पर्यटकांना किंवा गोव्यातल्या नागरिकांना किंवा इतर व्यक्तींना ह्याचा कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये किंवा महिलांना असुरक्षितता वाटू नये म्हणून गोवा पोलिसांनी ही पावलं उचललेली आहेत आणि त्या पद्धतीनं आता प्रत्येक दुकानाला व्हिजिट द्यायला सुरुवात केलेली आहे। अशा पद्धतीच्या व्हिजिट्स आता काही ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। छुप्या पद्धतीने ही गोवा पोलिसांची कारवाई सुरू झालेली आहे। एकूणच गोवा पोलिसांनी एक सकारात्मक पाऊल उचलून गोवाबद्दलची जी काही आता बदनामी या फॅब इंडियाच्या निमित्तानं झालेली आहे ते दूर करण्यासाठी हे पुरेपूर प्रयत्न करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, गोवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।